जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर सरकारवर अशी काय वेळ आली की एकदम अचानक अधिवेशन चालू केले आणि त्या अधिवेशनाला नाव सुद्धा दिलं की विशेष अधिवेशन म्हणून, की आपल्या मराठा समाजांना आरक्षण द्यायचं म्हणलं की ह्यांचे काय ना काय पाऊल पुढे चालू घडामोडी होते ते असं म्हणायला काय हरकत नाही. कारण की आता मनोजदादांनी बाईटमध्ये सांगितले की ही जी मिटिंग होती त्याच्याकडं म्हणजे आपण बारकाईनं सगळ्या मराठा समाजाने लक्ष दिलं पाहिजे. कारण की अख्खा महाराष्ट्रातला मराठा समाज म्हणतोय की ओबीसी मधून आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणून. आणि बोटावर मोजणे इतके काय जण म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्ये नको. तर मग तुम्ही त्यांचं ऐकून तेवढ्या मोठ्या मोजणे इतक्या लोकांचा ऐकून निर्णय घेणार आहोत का अख्ख्या मराठा समाजाचा ऐकून निर्णय घेणार आहोत ती आज आपल्याला त्यांच्या मिटिंगमधून कळल. तर प्रत्येकानं ती न्यूज ऐकावी किंवा त्या मिटिंगमध्ये काय चर्चा होती ती लक्ष देऊन ऐकावं. आता वेळ आली की आपण खरंच ते लढा द्यायचा आणि आपल्या हक्काचं आरक्षण घ्यायचं. रक्ताचं पाणी आणि एवढं रक्ताचं पाणी करून मनोजदादा आपल्यासाठी लढा देत येतं तर त्यांना आपण सपोर्ट देण्याची गरज आहे. तर की आता शेवटची लढाई आता ही चालू आहे की आरपार आपण जी होईल ती होईल की एकदम कठोरपणे निर्णय घेऊन आपण मनोजदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं. आणि आता 2 दिवसात दादा ठरवणार आहेत की जर आपल्यासारखा जर नाही त्यांनी निर्णय दिला तर आपल्याला मुंबईला सुद्धा जायची तयारी ह्या 2 दिवसातच करावं लागेल. तर ह्याची सगळ्यांनी तयारी करावी. जर वेळ आली तर दादांनी फक्त आदेश दिला ना निघा म्हणून की पटकन मुंबई गाठायची. त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही बांधवांनो. जरी कामधंदे आपले असतील तर बाजूला ठेवा आणि लागा तयारीला. आरक्षण आपल्या हक्काचं नाही सरकारच्या बापाचं.